आज आपण ऐकणार आहोत पु ल देशपांडे यांची खानोलकर ही कथा. ही कथा आहे सी टी खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्यावरती. असे वाटते की खानोलकरवर काही लिहू नये. त्यांच्या पुस्तकातून जो खानोलकर आता हाती उरला आहे त्यालाच घेऊन एकटे बसावे. त्या पुस्तकातून त्यालाच बोलू द्यावे, त्याचेच ऐकत राहावे. त्याच्या त्या लोकविलक्षण अनुभवांची खोली गाठण्याची आपली ऐपत आहे की नाही ते आजमावीत राहावे. श्वास कोंडायला लागला तर स्वतःच्याच मनाशी पराजय मान्य करावा, चूप बसावे. हा एक नवलाचा पक्षी या मराठी साहित्यात आला काय, गायला काय, नाचला काय, कधी कळेल असे वाटणारे बोलला काय आणि कळण्या न कळण्याच्या सीमेवरचे काहीतरी सांगता सांगता एकदम पुन्हा ज्या अज्ञात घरट्यातून आला होता तिथे निघूनही गेला काय. त्याच्या निर्मितीसारखेच सारे काही अद्भुत. वयाच्या वडिलकीमुळे की आणखीन कशामुळे कोण जाणे. खानोलकर भेटला की किंचित संकोचाने वागायचा. पत्रातून आदर वगैरे व्यक्त करायचा. त्याचे अवध्य हे नाटक पुण्यात पाहिल्यावर मी त्याला घरी घेऊन आलो. सकाळचा प्रयोग होता. अचानक थिएटरात भेटला. शाळेतले शिक्षक फळ्यावरचे लिहून झाले की मुलांकडे चष्म्याच्या फ्रेमच्या वरच्या काडीवरून बघतात तसे बघायची त्याला सवय होती. तोंडात नेहमीप्रमाणे भरपूर पान भरून रंगलेले होते. कोकणीत मुमुर केशे म्हणतात तसे बिनआवाजी हसण्याची त्याची लकब असे. वयाचा मान राखल्यासारखा समोर आला. मी म्हणालो, नाटक संपल्यावर घरी चल. नाटक संपले आणि नाटकातल्या बऱ्या वाईटाची चर्चा करीत घरी आलो. दुपारी 1-1:30च्या सुमारास संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो आणि आश्चर्य असे की खानोलकरच बोलत होता. इतके दीर्घ आणि मनातले काही सांगावे अशा तळमळीने त्याच्याशी झालेले तेवढेच माझे बोलणे. वास्तविक पोटाची सोय म्हणून तो रेडिओत नोकरीला आला. त्यावेळी मीही रेडिओत होतो. सरकारी शिडीच्या हिशोबात मी साहेबाच्या पायरीवर होतो. खानोलकर स्टाफ आर्टिस्ट होता, म्हणजे हरकाम्या. मंगेश पाडगावकरांना सहाय्यक, म्हणजे रेडिओवर टॉक द्यायला आलेल्या माणसांना स्टुडिओत नेणे, इंजिनियरांची मनधरणी करून एकदाचे रेकॉर्डिंग उरकणे, चेकच्या आगाऊ पावतीवर सही घेणे, प्रत्येकाचा टॉक छान झालाय म्हणणे वगैरे विधी उरकण्याची कामे त्याने करायची. तिथे त्याला बसायला खुर्चीही नव्हती, कारण सुदैव कुणा ना कुणाला तरी इतो भवान करण्याची त्याची ड्युटी असायची. त्या काळात मी आणि पाडगावकर एकाच खोलीत टेबले मांडून बसत. खोलीत साहित्यक, नाटककार, नटनटी आणि इतर आल्यागेल्यांचा खूप राबता असे. गप्पा गोष्टी चालत. त्यात खानोलकर नसे. ची. खानोलकर किंवा आरती प्रभू या नावाला पुढे जो अर्थ आला तो त्यावेळी आला नव्हता. आणि असता तरी रेडिओत जिथे मर्ढेकरांसारख्या स्टेशन डायरेक्टरच्या प्रतिभेला कोणी भीक घातली नाही तिथे खानोलकर सारख्या टेम्पररी स्टाफ असिस्टंट की स्पेड पत्ती. सरकारी नोकरीत मग ती रेडिओतली असो की रेव्हेन्यूतली असो, जो आपली प्रमोशने अटकवू शकतो, बदली करू शकतो, सस्पेंड किंवा डिसमिस करू शकतो, तो तेवढाच मोलाचा. तिथेही कुणीतरी सरकारी नोकरीला अयोग्य असण्याचा रिपोर्ट करून खानोलकरची ती नोकरी घालवण्याचे पुण्य संपादन केले. असल्या अनेक पुण्यश्लोकांनी नियतीसारखाच त्याचा पिच्छा पुरवला होता. दुष्काळी विभागातली गाव-कुसा बाहेरची दारिद्र्य कुटुंबे जगायला म्हणून गावोगाव वणवणतात. व्यंकटेश माडगूळकरांच्याच कथेत की कादंबरीत मी अशी माणसे जगायला बाहेर पडली हा शब्दप्रयोग प्रथम वाचल्यावर मनावर एक भयंकर असा कायमचा ओरखडा पडलेला आहे. ते एक संस्कृती, नीती अनीती, मंगल अमंगल यांसारख्या कल्पनांना उद्ध्वस्त करणारे भयानक वाक्य आहे. खानोलकर कोकणातून असा केवळ जगायला म्हणून मुंबईत आला. पाडगावकर, श्री पु. भागवत यांसारख्या त्यांच्या प्रतिभेचा गुण जाणणाऱ्यांनी त्याला जगायला मिळावे यासाठी धडपड चालवली. पण कुणीतरी त्याला मारायला ही अज्ञात ठिकाणी सदैव उभे असायचे. मी प्रथम भेटलो तो ह्या अशा नुसत्या जगायला आलेल्या खानोलकरला. त्याच्या साऱ्या वागण्यात अशा परिस्थितीतल्या माणसाचा निमूटपणा असे. रेडिओच्या कॉरिडॉर्समध्ये अशा त्या निमूटपणाने हातात सरकारी कागदपत्र घेऊन हिंडणारे हे झाड आतून किती अद्भुत चैतन्याने भरले आहे याचा मनाला त्या काळी अंदाज आला नव्हता. स्वतःला आतल्या आत ओशाळे करून टाकणाऱ्या जीवनात ज्या काही आठवणी असतात त्यातली ही आठवण आहे. त्या काळात
त्याच्या मनाला आस्थेने कुरवाळणारा एक शब्द आपण ह्या माणसाशी बोललो नाही याची जाणीव आपल्यालाच लाज वाटायला लावते. असेच काही महिने गेले. खानोलकरचा रेडिओशी नोकरीचा संबंध तुटला. पाडगावकर वगैरेंची पुन्हा धडपड चालू झाली. त्याला मुंबई विद्यापीठात चिटकवला. अशीच कसली तरी जगायला मदत करणारी नोकरी. पण या काळातच सत्यकथेतून येणाऱ्या त्याच्या कथा कवितांनी आपली किमया दाखवायला सुरुवात केली आणि त्याच्या सहवासात रात्रीच्या रात्री उजळता आल्या असत्या तर असा हा माणूस आपल्या इतक्या जवळ होता आणि त्याचा तो केवळ जगण्याचा माणसाचा सदरा दृष्टीआड करून त्याची झळाळी पाहण्याचा, त्याच्या त्या असहाय्य निमूटपणातून त्याला खेचून बोलके करण्याचा आपण कधीच प्रयत्न करू नये याची खंत मनाला डचत राहिली. साहित्यात किंवा एकूणच कलेच्या क्षेत्रात नव्या जुन्याचा प्रपंच करावा असे मला कधीच वाटले नाही. कितीतरी अनोळखी असणाऱ्या नव्या लेखकांचे साहित्य वाचल्यावर त्यांच्या परिचयाची ओढ माझ्या मनाला लागलेली आहे. या नव्या लेखकांनी मनावर वाढत्या वयाचे शेवाळ माजू दिले नाही हे त्यांचे केवढे उपकार आहेत. उत्तम कला हे असले शेवाळ किती हलक्या हाताने बाजूला करून आपल्या मनाला नवी उमेद देत असते. अशा वेळी हात त्या कलावंताच्या पाठीवर शाबासकी देण्यासाठी उत्सुक नसतात, तर क्षणभर त्या हातांचा आपल्या हातांना स्पर्श व्हावा असतो. तो हात हातात धरून, मित्रा, कालच्यापेक्षा आज मला तू किती निराळे केलेस. यापूर्वी माझ्या दृष्टीला न पडलेल्या एका अपरिचित ऐश्वर्याचा धनी केलेस हे सांगायचे असते. कधी एखाद्या शब्दाचा त्यापूर्वी कधीही प्रतीत न झालेला अर्थ, कधी त्यापूर्वी कधीही न ऐकलेले नादाचे वैभव, कधी अभिनयाची त्यापूर्वी कधीही न अनुभवलेली खोली, एका निराळ्याच गगन मंडळातल्या नक्षत्रांचे हे देणे आहे. विंदा करंदीकर जेव्हा कधी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे असे म्हणतात त्यावेळी वाटते, तसले ते समर्थ हात पेळणाऱ्या भुजा आपल्याला नसल्या तर नसेनात का. ती जाणीव ठेवून निदान देणाऱ्याचे हात आपल्या हातात तरी घ्यावेत किंवा मनोमन आपलेच हात जोडावेत. खानोलकरचा हात असा असंख्य वेळा हातात घ्यायला हवा होता. वयाची वडिलकी कित्येकदा निष्कारण आड येते. जेमतेम वर्ष झाले. खानोलकरने त्याचा नक्षत्रांचे देणे हा कविता संग्रह मला अर्पण केला होता. मला पत्ता नव्हता. एके दिवशी पोस्टाने प्रत आली. वर सप्रेम भेट असे लिहून खाली चित्र्य खानोलकर ही सही. 28 एप्रिल 1975 ही तारीख. महिनाभराने सहज पुन्हा एकदा एकेकाळी अधूनमधून वाचलेल्या कविता सलग वाचाव्या म्हणून संग्रह उघडला तर आतल्या दुसऱ्या पानावर पु ल देशपांडे यांना हा छापील मजकूर. मी थंडच झालो. खानोलकरला पत्र पाठवून विचारले की बाबा रे, माझा हा गौरव कशासाठी. 23 जून 1975 खानोलकरचे उत्तर आले. त्यातली शेवटली वाक्य होती, अजून खूप लिहायचं आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आशीर्वाद घेत घेत चाललोय. कुठला तरी भलताच पल्ला गाठलाय. खानोलकर निघून गेला. मनाला एकच रुखरुख वाटते की त्याच्या असामान्य प्रतिभेच्या दर्शनाने थक्क होऊन मनात लिहून ठेवलेली शरण चिठ्ठी त्याच्या हातात वेळच्या वेळी पोहोचवायला पाहिजे होती. छे, फारच उशीर झाला. त्याच्या नाटकाबद्दल मी त्याच्याशी थोडा रागावूनही बोललो आहे. नाटक हा एक त्याच्या उभारणीशी संबंधित असलेला, प्रत्येकाकडून फार मोठ्या मानसिक आणि शारीरिक परिश्रमांची मागणी करणारा कलाप्रकार आहे. इथे केवळ असामान्य प्रतिभेचा झपाटा पुरेसा पडत नाही. केवळ अफाट कल्पनाशक्तीचा आधार नाटकाला चालत नाही, कारण त्या निर्मितीचा आविष्कार समुदायाच्या चर्मचक्षूंपुढे होत असतो. 1-0 बाजीरावचा प्रयोग पाहताना पहिल्या अंकानंतर मी भारावून गेलो होतो. तिथून ते नाटक वादळात सापडलेल्या जहाजासारखे हेलकावे घेत घेत एकदाचे येऊन किनाऱ्याला लागलेले पाहून मला मनस्वी दुःख झाले होते. त्याच्या लेखनात अशरीरीपणाने वावरणाऱ्या सिद्धी इथे नटनटीच्या रूपाने हाडा माणसांच्या होऊन जड होऊन जात. त्यांचे ते निरालंब तरंगणे इथे अशक्य होईल. आकाशगोलातून उतरलेल्या नक्षत्रांचा क्षीण प्रकाश वस्तुजातावर अस्पष्ट राखेसारखा पसरला होता. यासारख्या एका वाक्यात खानोलकर साऱ्या वातावरणातला भकासपणा आपल्या कादंबरीत उभा करू शकत असे. कादंबरी ही या वाक्यापाशी आल्यावर आपण काही क्षण तिथे थांबतो. तो चित्रसंस्कार मनावर उमटलेला असतो. तो न्याहाळायला सवड असते. नाट्यप्रयोगात अशी सवड नाही. खानोलकरने कितीतरी नाटके लिहिली, पण त्याची नाटके पाहताना खानोलकर
नाटकाच्या अज्ञावेताळापुढे आपल्या अद्भुत कल्पनांचे बळी देत बसला आहे असे मला वाटे. त्याच्या उन्मादी प्रतिभेला नाटकाला आवश्यक असणारा धीर नसावा. त्याच्या लिहिण्यातला वेग आणि आवेगही नाटकाच्या बाबतीत आड आला की काय कोण जाणे. त्याचा अर्थ त्याने नाटकाची रूढ चाकोरी स्वीकारायला हवी होती असा मुळीच नाही. पण आपल्या बेभान प्रतिभेवर निदान नाटकात तरी त्याने स्वार व्हायला हवे होते. कदाचित माझी अपेक्षा चुकीचीही असेल, पण योग्य परिष्कारणाच्या आभासी फसत गेलेली त्याची नाटके पाहताना हळहळ वाटायची. वादळातल्या खलाशांसारखे आमचे गुणी नट रंगभूमीवर खानोलकराच्या नाटकाचे तारू घेऊन निघाल्यासारखे वाटत. कवितेतून आणि कादंबऱ्यातून भूतासारख्या मानगुटीवर बसून आरंभापासून अखेरपर्यंत धरलेले झाड न सोडणारा खानोलकर आपले नाटक मात्र अर्ध्यावर सोडून निघून गेल्यासारखा वाटायचा. मोहोर किती अपूर्व असायचा, पण फळ मात्र धरत नव्हते. अंगात येणे वगैरे प्रकारात मला रस नाही. त्या दिशेने मी कधी मौज म्हणूनही फिरकलो नाही. पण खानोलकरचे लिखाण वाचताना विंदा करंदीकरांच्या मी तर बाबा झपाटलेलाची आठवण होते. खानोलकरशी ज्यांचा अधिक जवळचा संबंध आला त्यांनाही खानोलकर नावाचा माणूस आणि कलावंत खानोलकर यांच्यातली विसंगती बुचकळ्यात टाकणारी होती, कित्येकदा मनस्ताप देणारीही होती. सामान्य व्यवहारात उद्धटपणा म्हणावा अशाही रीतीने तो वागला, परंतु स्वतःला आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाला जगण्याचा भार वाहणारा खानोलकर आणि जीवनात लौकिकापलीकडल्या गूढांनी आणि रहस्यांनी पछाडल्यामुळे त्यांचा शोध घेणारा त्यांच्यातला तो अंतस्थो ह्यांचा झगडा किती जीव घेणा असेल याची कल्पना खानोलकरची ती कुतर ओढ ज्या कोणाला भोगावी लागली असेल त्यालाच आली तरी येईल. त्याच्या आर्थिक परिस्थितीसारखीच त्याची सर्जनशील प्रतिभा आणि सेस्मोग्राफीसारखी संवेदनशीलता यांनीही तसा त्याचा छळच मांडला होता. व्यवहारात जगण्याचे सामान्य हिशेब घालून खानोलकरच्या वागण्यातला अनाकलनीयतेचे गणित मांडणे योग्य नाही. नक्षत्रांच्या देण्यातल्या पहिल्याच कवितेत त्याच्यातला तो आरतीप्रभू म्हणतो, या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका, कारण ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या मोडून पडाल. पोटातल्या जाळाला एकदाची आहुती देऊन त्यातल्या 4 ज्वाळा कमी केल्यानंतर काकडा घेऊन अज्ञात गुहेत हिंडावे असा त्याच्या त्या असंख्य रहस्यांनी भरलेल्या अंतविश्वात हिंडणारा हा माणूस. हे हिंडणेही नियतीनेच त्याच्या मागे लावले होते, म्हणून कवी कलावंत असली त्याची पोज नव्हती. हा कुठला विश्वंभर आपल्याला बोलविते करतो आहे याचे त्याचे त्यालाच सर्वात मोठे गूढ असावे. म्हणून तो म्हणतो की मी स्वतः पाहतोय स्वतःच्याच कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून. खरे तर पेटलेल्या धुनीसारखे कसे म्हणायला नाही कोण जाणे. असला दिवा जीवनातल्या अशा काही अगोचरावर प्रकाश टाकीत असतो की त्याच्या अस्तित्वाची मनुष्यणाम स्तहेस्त्रेषु अशा एखाद्यालाच अनुभूती असते. ते अगोचर खानोलकरच्या सगळ्या कलाकृतींमधून आपले अस्तित्व घेऊन वावरते आहे. ते रूढार्थाने सुंदर असते असे नाही. कधी कधी तर कोंडुऱ्यांच्या प्रपातासारखे ते सौंदर्याची अशी झळाळी दाखवून जाते की त्या सौंदर्याच्या अनुभूतीने आपण भयभीत व्हावे. शेतकरी पिकाला जपत असतो पहिलट कळणीसारखा असे म्हणत म्हणत त्याने एक कवितेत धरतीच्या गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंतचे नवमास फुलवत नेले आहेत आणि शेवटल्या ओळीत एक विदारक सत्याला हात घातला आहे. सुईणीच्या मुखावरील कष्टासारखी रसरसून लखाकते कोयतीची धार. या 2 ओळीत नवसर्जनाला आवश्यक असणारी निसर्गानेच निर्माण केलेली अपरिहार्य निगृणता त्याला दिसली आहे. त्याचे हे पाहणेच असे लोकविलक्षण. म्हणूनच त्याच्या वाणीतून एक अनोळखी कविता फुलत गेली. पूर्वसुरींचा एखादा सूर उमटला असलाच तर तो अपवाद म्हणून. त्याच्या कथा कादंबऱ्यातून सर्वार्थाने अभूतपूर्व अशी माणसे आपल्याला भेटत गेली. तो कुणी माझ्यातला तो घनमती तेजाळतो असे त्यानेच म्हटले आहे. तो केशरी अग्निज्वाळेपरी नग्न आहे. अशा अलौकिक निराळ्याची ही सारी निर्मिती.
व्यवहारात जगताना खानोलकरच्या वाटेत तो यायचा. चकव्यासारखा त्याला भलत्याच वाटेत न्यायचा. तिथून मग खानोलकरचे लौकिक वागणे चालणे डोळे बांधलेल्या माणसाचे व्हायचे. संभावितांना त्याचे ते धक्के लागायचे. चिंतू खाणाळ्याला आरती प्रभूचे शाप बाधायचे. त्याच्या कवितेतल्या त्या चिमणीसारखा गॅलरीतला क्षणापूर्वीचा उन्हाचा चौकोन शोधताना तो हरवून जायचा. त्या हरवलेपणातली त्याची ती असहाय्य चिवचिव कविता घेऊन यायची. अर्थ चिमणे चिमणे शब्द मादी बोले मिनिटा मिनिटा विसंवादी. या साऱ्या विसंवादाचे खानोलकरने आपल्या प्रतिभेच्या स्पर्शाने विश्व बनवले. गूढ अज्ञात अकालनीय रहस्यमय अशा ह्या जीवनातल्या असंख्य मानवी आणि अतिमानवी व्यापारांनी त्याला गुंगवून ठेवले. या गुंगण्यापूर्वी गाणी झाली, कहाण्या झाल्या, कहाण्यातली आटपाट नगरे कोकणातली, हे खरे. तशी लौकिकातली नावेगावे असणारी ही माणसे मात्र कहाण्यातल्या माणसांसारखी अद्भुत, परिकथेतल्या रहिवाशांच्याच जातीतली. त्यातून त्याला मरण नामक श्रेष्ठतम रहस्याचे भलतेच आकर्षण. खेळ मांडेपर्यंत हा मोडायचा आहे ही भावना प्रबळ होऊन उठायची. त्याच्या लहान मोठ्या कहाण्या शेवटी विध्वंस, प्रळय, हिंसेचे आगडोम या सागराला जाऊन मिळतात. इथे परिकथेतले आणि मग तो राजपुत्र आणि राजकन्या त्यानंतर सुखाने चिरकाल नांदू लागली हे भारत वाक्य नाही. देवे दिलेल्या जमिनीत आम्ही शरणार्थ आलो, शरीरेही त्याची. एवढे सारे असूनही बऱ्याचशा आपल्या साहित्यात मरणाशी जुळलेल्या कसबी कारुण्याशी किंवा उथळ उसाशांशी त्याच्या साहित्याचे नाते जुळवणे अयोग्य होईल. विकृती हा शब्द साहित्य निर्मितीच्या बाबतीत फार बेजबाबदारपणाने वापरला जातो. खानोलकरवर हा विकृतीचा आरोप भल्याभल्यांनी केला. सौंदर्यासारखा विकृतीचाही एक साचेबंद अर्थ आहे, त्याला इलाज नाही. हा जाच भोगताना देखील इथल्या जगण्यात त्याला आढळलेल्या आधारांना खानोलकर मानित होता. एखाद्याची महायात्रा पाहून एखादा सहजच नमस्कार करतो आहे, तोवर आम्हाला एकमेकांबरोबर अबोला धरण्याचा अधिकार नाही. सखी सजनाच्या संकेतस्थलासारखेच हे आयुष्यही एकमेकांचेच आहे. या जगण्यात खोल बुडी मारून आलेला एखादा कोणी सर्वांना पोटाशी धरणारा आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे, दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे. या आधारांचे सौंदर्य त्याच्या डोळ्यातून निसटले नाही. कला निर्मितीच्या क्षणी त्याची अवस्था हे सारे निसंगतेने पाहणाऱ्यांची असे आणि म्हणूनच त्याचे साहित्य जणू कुणीतरी आपल्याला आता अवधारिजो जी असा इशारा दिला आहे असे मानूनच वाचायला हवे. असा आतून उजळून निघून लिहिणारा एखादाच लेखक आपल्या वाट्याला येत असतो. व्यावहारिक पातळीवरील त्याच्या आचरणातील सारी सुसंगती विसंगती विसरून त्याच्या कृती पुढे जाताना थोडेसे लीन होऊन जावे. तुलनेसाठी डोकावू पाहणाऱ्या कलाविषयक पूर्वसंस्कारांना क्षणभर बाजूला ठेवावे, तरच दोन आर्तस्वरांच्या मधल्या रिकाम्या स्वर्गीत डोकावणे शक्य होते. या अनुभूतीची गंभीरता ध्यानात घ्यायला हवी. खुद्द खानोलकर देखील काही अनुभूतींना स्पर्श करताना मी तेवढा शुद्ध नाही असे असहाय्यतेने म्हणाला आहे. अनुभूतीवरून आठवले, खानोलकरच्या लिखाणातून असंख्य अनुभूतींची, दर्शनांची, नादलयीच्या साक्षात्कारांची असंख्य चित्रे सहजपणाने तयार झाली आहेत. तो एक अथापासून इतीपर्यंत कवी होता. मग तो नाटक लिहो की कादंबरी लिहो, त्याचे विचार करणेच प्रतिमांच्या भाषेत. म्हणूनच त्याच्या निर्मितीतून ढोबळ निष्कर्ष काढता येत नाहीत. जीवनवादी, कलावादी, बोधवादी वगैरे लेबले चिटकवायला जागा नाही. आहे ते शब्दात पकडलेले चित्रमय अस्तित्व. ते चित्र देखील नुसत्या हुबेहुबाच्या प्रशस्तीस पात्र नव्हे. रेषेला जखम झाल्यामुळे होत गेलेले, वाऱ्याचा धक्का लागून ढगांच्या रथाचा क्षणार्धात हत्ती व्हावा आणि हत्ती पहा म्हणेपर्यंत दाढीवाला बुवाजी व्हावा अशा स्वरूपाचे. कोकणातले पोर भुताटकीच्या कथा कहाण्या ऐकत ऐकतच वाढत असते. इथले वड, पिंपळ नाना प्रकारची चरित्रे घेऊन उभे असतात. असंख्य आदिव्याधी आणि कौटुंबिक कलागतींच्या कारणांनी आडांचा, विहिरींचा आणि तळ्यांचा तळ गाठलेल्या कोवळ्या सवाष्णी शुभ्र वस्त्रे लेऊन, केस मोकळे सोडून अपुऱ्या वासनापूर्तींच्या आशेने काठाशी येऊन औसे पुनवेच्या मध्यरात्री वावरत असतात. इथल्या भुताटकीला स्मशान हेच निवासस्थान नसते.
मेल्यावरही वाड्याची रखवाली न सुटलेले मूळ पुरुष, कधी नाग होऊन तर कधी जिवंतपणी वागवलेला नेसूचा पंचा कमरेला खोचून आणि हातात दांडके घेऊन गस्त घालीत असतात. इथल्या देवळातली घंटा अवेळी वाजते आणि झोपेतल्या झोपेत सुद्धा देवाआधी देवचाराला नमस्कार घडतो. क्षुद्र स्वार्थ आणि अतोनात आंधळा परमार्थ ह्याचे या परिसरात एक काहीच्या काही झ्यांगाट जमलेले आहे. बुद्धीच्या धारेने ते कोणी तोडू म्हटले तर त्याला असंख्य वेतोबा रवाळनाथांची अस्सल कोकणी शिव्यांनी घातलेली आण आहे. या साऱ्या अतिवास्तवाला झाडाझुडपांची, समुद्राच्या गर्जनेची, पावसाळी वादळांची नव्हे, साऱ्या निसर्गाचीच साथ आहे. पिठूर चांदण्यात देखील झाडे पोच घेऊन उभी राहतात, ती एखाद्या चेटकीची. वनस्पतींचा वास सुटतो, तो देखील भूतांनी वडे तळल्याचा. आणि सुरूची वने देखील हलक्या आवाजात चहाड्या सांगाव्यात अशी सळसळतात. कुणी संतापी जोगाड्याने नतद्रष्टपणाचा शाप द्यावा तसे हे सौंदर्य इथे उभे आहे. कोकणातल्या अद्भुताचे हे भुरळ घालणारे भकास वैभव खानोलकरने कणाकणाने टिपले आहे. त्याच्या कादंबरीतला जवळजवळ प्रत्येकजण असाच कसला तरी शाप घेऊन जगत असतो. पुष्कळदा 30-30 माणसे आली की काय असे वाटते. कॅलिडोस्कोपमध्ये रंगीबेरंगी काचांचे तुकडे घालून फिरवीत बसावे तशी ही सारी माणसे घेऊन खानोलकर फिरवीत बसल्यासारखाही वाटतो. सगळ्या पायांना कुठेतरी चीर गेलेली, छिद्र पडलेली, दैवाने नेऊन कर्माने नव्हे तर दैवानेच हिसकावून घेतलेली. रात्रकाळी अजगर, कोंडुरा, चानी, अगोचर, शापभ्रष्टांसारख्या स्त्री पुरुषांच्या या कहाण्या आणि अगडबंब बाजे डमरू म्हणणाऱ्या भूतगणाने करावी तशी या कहाण्यांना एका अलौकिक अरूपाची साथ, एक निखळ अस्तित्व, त्यातून काहीही सिद्ध करण्याचा आग्रह नसलेला अलिप्तपणा. पण खानोलकरच्या प्रतिभेच्या गुणामुळे त्यातूनही त्याच्याच शब्दप्रयोगाचा आधार घेऊन सांगायचे म्हणजे एक विस्तीर्ण पोकळीचा गंधार ऐकू येतो आणि त्या प्रतिभेचे स्वयंभूपण जाणवते. त्याला दाद देऊन शुद्ध व्हावे असे वाटायला लागते. प्रतिभासंपन्न लेखक जीवनातल्या ह्या नाना रहस्यांच्या शोधात असतात, तर समीक्षक त्या निर्मितीतल्या उच्च-नीचतेच्या निकषांच्या पट्ट्यांच्या. हा देखील सर्जनशील कलावंतांच्या निर्मितीच्या ध्यासासारखा एक प्रामाणिक ध्यास. समीक्षकात दुय्यम तिय्यम असतात तसे लेखकातही असतात, वाचकातही असतात. पण खानोलकरसारखा लेखक मात्र या सगळ्यांनाच चकवा देतो. त्याच्या निर्मितीमागील प्रेरणा, प्रयोजने आणि सूत्रे शोधताना धापा लागतात. त्याच्यावर झालेल्या संस्कारांची शोधाशोध सुरू होते. वाहत रहा बाळांनो, विचारांचं व्रत आम्ही घेतो, तुमच्या प्रवाहात विचारांना प्रचंड भवरे नको, गोठून जाल म्हणणारे स्वामी ह्याला आपले अंतर्बाह्य दर्शन केव्हा देऊन गेले? या अलिप्तपणाची ह्याची साधना झाली कुठे? एका व्यक्तिचित्रात सुंदर काका म्हणतात, टेंब्याची पेटी ऐकली आहे तुम्ही? अहो आपले गोविंदराव हो, हे पेटी वाजवीत, पण ते पेटी मुद्दामहून वाजवत आहेत असं मुळीच वाटत नसे. ते अलिप्त असायचे. तसंच हे आपण अलिप्त राहायचं अशा हौसेच्या मामल्यात. त्याच्या कादंबऱ्यातून ठायी ठायी आढळणारा पांगुळपणा, बाजीरावातली वेल, चाफ्यातली संध्या आणि कालाय तस्मै नमः मधली शकू, एका नाटकाचा अंतमधील ती खिडकीतली मुलगी. खानोलकरच्या लाडक्या शब्दात म्हणायचे तर हे आळूबाळ त्याला सतत का खुणवीत होते? त्याच्या निर्मितीत त्रिविध नावारूपांनी वावरणारा एक निघृण आहे. सुरूपाची विरूपाशी लग्नगाठ आहे. निसर्गासारखीच सौम्य आणि रौद्र यांची पाठशिवणी चालू आहे. मी एकदा खानोलकरला म्हणलो, अरे 2 पायांनी धड असलेल्या त्या आच्याला टॅक्सीखाली घालून पांगळा कशाला केलास? चष्म्याच्या काचेवरून पाहत खानोलकर हलक्या आवाजात म्हणाला, मी नाही केलं, तो झाला. त्याच्या अनेक पात्रांविषयी मला त्याला विचारायचे होते. आता वाटते की त्याने मला हेच सांगितले असते, मी नाही केला, तो झाला, ती झाली, गावकऱ्यांनी तिला ठेचून मारली, मामीनेच त्या ओव्या रचल्या, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असे तो म्हणाला होता. त्याच्या खांद्यावर असंख्य व्यक्तिचित्रांचे, नक्षत्रांचे, किरमिजी ढगांचे, अंधाराचे, पाण्याचे, सापांचे, देवळाच्या घुमटांचे, गाभाऱ्यांचे, माळरानांचे ओझे नियतीनेच आणून ठेवले होते. एक एक ओझे तो कागदावर उतरीत जात होता, पण ओझी वाढतच होती. पिसाटासारखा ती तो उतरीत होता.
चाफ्यातला विष्णू म्हणतो, अलीकडे आम्ही घोडे घेऊन बसलो, आमच्या तोंडात लगाम घातलाय कोणीतरी लगाम. मला मर्ढेकरांच्या गच्च लगामाची चटका देणारी आठवण झाली. तसलेच एक घोडे झालेले खानोलकर वेगाने दौडत होता. त्या दौडीतही त्याच्या कानी तो पोकळीतला स्वयंभू गंधार पडत होता. ट्यूनर नावाचे त्याचे एक व्यक्तिचित्र आहे. बाजाच्या पेट्यांचे ट्युनिंग करणाऱ्या माणसाचे. 2 सुरातील अतिसूक्ष्म नाती जाणणारा हा ट्यूनर गर्दीने गजबजलेल्या आणि काळोखाने भरून गेलेल्या खोलीत राही. आसपास बिघडलेल्या बाजपेट्या. त्यांच्या सुरांच्या कर्कशपणातच कुठेतरी त्या सुरांची संगती, एकमेकाचे लागेबांधे त्याला दिसत होते. खानोलकरच्या साहित्यातल्या मोडक्या बाजपेट्यांसारख्या माणसांच्या आणि त्यांच्याशी खानोलकरच्या जडलेल्या लाग्याबांध्यांच्या छडा अशा वेळी लागल्यासारखा वाटतो. पण इतक्या सहजतेने तो लागला असे म्हणू नये. न जाणो आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने आपल्या इथल्या मुक्कामातला आलेख त्याला साध्या झालेल्या दुर्मिळ अलिप्तपणाने मांडलाही असता. पण त्याआधीच वळचणीचे पाणी आढ्या गेले. धन्यवाद. हे कथावाचन तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि बाकी लोभ असावा.